एकदम परफेक्ट जाळीदार हलके आणि खुसखुशीत अनारसे बनवण्यासाठी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून भरपूर पाणी ॲड करून 3 दिवस 3 रात्र भिजण्यासाठी ठेवून दिले. तिन्ही दिवस सकाळी आणि रात्री तांदूळ हलक्या हाताने धुवून पाणी चेंज करून परत भिजण्यासाठी ठेवले. चौथ्या दिवशी पाणी चेंज करून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन एका चाळणीमध्ये 5 मिनिटं नितळून घेतले आणि घरामध्येच 15 ते 20 मिनिटं तांदूळ सुकवून घेतले. तांदूळ पूर्णपणे सुकवायचे नाहीत, तर तांदूळ वरून सुकायला हवेत पण आतून ओलसरपणा हवा इतपत सुकवायचे आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक असे दळून घ्यायचे आणि मैद्याच्या बारीक चाळणीने पीठ चाळून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेल्या तांदळामध्ये चाळणीमध्ये राहिलेले मोठे कण ॲड करून परत बारीक दळून घ्यायचं आणि या पिठाची मूठ वळली जाते इतपत या पिठामध्येही ओलसरपणा आहे. आता हे हलक्या हाताने दाबून भरलेले 2 कप पीठ आहे. यामध्ये मऊ आणि खिसून घेतलेला 1 कप गुळ ॲड केला. पिठामध्ये चांगला मिक्स करून घेतला आणि आता हे गुळ घातलेलं पीठ मिक्सरमध्ये बंद चालू अशा प्रकारे 4 ते 5 वेळेस फिरवून घ्यायचं. या ट्रिकमुळे पीठ छान सॉफ्ट बनतं. आता हे तयार पीठ थोडंसं मळून घेतलं आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये 3 दिवस फर्मेट होण्यासाठी ठेवून दिलं आणि चौथ्या दिवशी या पिठाची मी अनारसे बनवायला घेतली. तर मी आज ही सर्व अनारसे न बनवता अर्धेच अनारसे बनवणार आहे. त्यामुळे अर्ध पीठ घेतलं आणि या पिठामध्ये आवश्यकता वाटल्यास 1-2 वेळेस दुधाचा हात फक्त ओला करून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठाचे छोटे छोटे पेढ्यासारखे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर पोळपाटावर अर्धा चमचा खसखस ठेवायची आणि बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोळा सरकवून घ्यायचा आणि आता हे तयार अनारस मध्यम गरम तेलामध्ये तळून घ्यायचं. अनारस तळत असताना झाऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने अनारसावरती तेल मारून घ्यायचं आणि ही अनारस जाळीदार असल्यामुळे यामध्ये तेल अडकून बसतं, म्हणून एखाद्या चाळणीवरती उभी करून ठेवायची म्हणजे यातील पूर्णपणे तेल नितळून जातं. तर ही अनारसाची परफेक्ट टिप्स अँड ट्रिक्स सहित रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय.